इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूर पश्चिम येथे सत्कर्म बालकाश्रम आहे। मागील अनेक वर्षांपासून हे अनाथाश्रम अनाथ मुलांचं संगोपन करते। आता या आश्रमाने आजी आजोबा आणि नातवंडे यांना सोबत राहता यावे, त्यांना एकमेकांचे प्रेम मिळावे यासाठी बदलापूर राहटोली बोराकपाडा या रस्त्यावर वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम हे सोबत बांधण्याचे काम सुरू आहे। पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे वाढणाऱ्या उष्णतेला रोखण्यासाठी झाडांचे महत्त्व खूप आहे। त्यासाठी या अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाच्या परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले। कल्याण येथील अमंत्रा सोसायटीतील काही सदस्यांचा अमंत्रा हा ग्रुप आहे। या ग्रुपने आज वृक्षारोपण केले। यावेळी आश्रमाच्या परिसरात अनेक ऑक्सिजन देणारी झाडे लावण्यात आली। या ग्रुपचा मुख्य उद्देश हा झाडे लावण्यासोबतच त्याचे संवर्धन करणे आहे। वृक्षारोपण हे अनेक लोक करतात, मात्र त्यानंतर त्या झाडांचे संवर्धन होत नाही। लावलेल्या झाडांची योग्य प्रकारे देखभाल होत नाही, परंतु या ग्रुपने आश्रम परिसरात लावलेल्या सर्व झाडांची देखभाल करण्यासाठी जबाबदारी देखील घेतली आहे। झाडांच्या देखभालीचा सर्व खर्च हा ग्रुप करणार असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले आहे। या ग्रुपचा 2024 मध्ये 1000 झाडे लावण्याचा मानस आहे। आणि पहिले आम्ही ही ॲक्टिव्हिटी आमच्या घरापासून सुरुवात केली। म्हणजे आमच्या आमंत्रामध्ये आम्ही पहिले प्लांटेशन केले। जवळजवळ आम्ही 70-80 प्लांटचे आम्ही प्लांटेशन आमंत्रामध्ये आणि आमच्या बाजूच्या एरियामध्ये म्हणजे अराउंड 250 झाडं आम्ही आमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये लावले। आणि याच्यामध्ये एक संकल्पना अशी आहे की झाडे लावा आणि झाडे जगवा पण। मग त्याच्यामुळे आम्ही झाडे जगवण्यासाठी पण आम्ही एक हे डिसाईड केलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती मॉनिटरिंग करणार की त्या झाडांना व्यवस्थित पाणी पण आम्ही देणार। म्हणजे त्याची जी ग्रोथ आहे त्यांना वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे येणाऱ्या टाईममध्ये, ठीक आहे पावसाळ्यामध्ये थोडं पाणी वगैरे ऑलरेडी आपल्याला भेटणारच आहे जे आपल्याला एन्व्हायरमेंटमधून भेटणार आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त पण येणाऱ्या पुढच्या टायमामध्ये जे काही त्या झाडांसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, मग त्याला खत राहिलं, मग त्याला वेळच्या वेळी कुठे सपोर्ट जायचे, कुठे काही डॅमेज झालेले प्लांट्स, तर त्या पण आम्ही गोष्टी करणार आहे। मग असं बघता बघता आम्ही जो आमचा टार्गेट ठेवला होता की धिस इयर 1000+ प्लांटेशन, मग 1000च्या वरती आम्ही पोहोचलेलो आहे। 1100 प्लांटेशन आमचं यावेळेचं प्लॅनिंग आहे। जसं आजच्या टायमाला आम्ही जवळजवळ 600 ते 700 प्लांटेशनपर्यंतचं आमचं टार्गेट आम्ही अचीव केलेलं आहे याच्यातून। आणि येणाऱ्या काळात आम्ही अजून बाकीच्या लोकांना पण सांगतो आहे। आणि बाकी जसं आम्ही आता सत्कर्म आश्रम जे एक इनिशिएटिव्ह यांनी घेतलेले सत्कर्म आश्रममध्ये, जे यांच्याबरोबर आम्ही खूप वर्षापासून जुडलेलो आहेत आणि खरोखरच म्हणजे मी भरपूर ठिकाणी गेलेलो आहे, पण जे सत्कर्म आश्रम जे काम करत आहेत याच्या टायमाला, जे मुलांसाठी काम करत आहेत आणि मुलंही एवढे ॲक्टिव्ह आहेत आश्रममधली, म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांचं ॲक्टिव्हली पार्टिसिपेशन असतं। मग त्याच्यानुसार आम्ही ह्यावेळेस जसं बदलापूरमध्ये सत्कर्म आश्रम तर त्यांचं बदलापूरच्या नियरबाय आहेच, पण त्यांनी जसं आता एक नवीन ठिकाणी जी लँड घेतलेली आहे जिथे ते एक आश्रम डेव्हलप करत आहेत, पुढे वृद्धाश्रम, परत मुलांसाठी काही ॲक्टिव्हिटीज तिथे डेव्हलप करत आहेत। मग जेव्हा आम्हाला ही संकल्पना आली की आम्ही पण ह्या एरियामध्ये आश्रमसाठी आम्ही पूर्ण प्लांटेशन आणि येणाऱ्या काळात ह्या प्लांटेशनला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पण आम्ही इथे या डेव्हलप करणं याच्यातून। हां, आणि एक याच्यामध्ये आम्ही थोडं स्टडी पण केलं आहे, ठीक आहे। आम्ही त्या बॅकग्राऊंडमध्ये नाही, पण आम्ही एक गुगलमध्ये झालं किंवा त्याच्याशी जे स्पेशल पर्सन्स आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांच्याशी आम्ही डिस्कस करून जी झाडं ज्याला जास्त मेंटेनन्सची पण गरज नाही आणि जास्त ऑक्सिजन देणार, जसं नीम झाले, याच्यामध्ये वड, पिंपळ झाले, नंतर अर्जुन ट्री झाले, मोहगनी झाले, म्हणजे हे सर्व प्लांटेशनचं आम्ही प्लॅनिंग करून ऑर्डर्स केलेले आहेत। नंतर जांभूळ झाले। नंतर आम्ही हे पण बघितलं की कुठल्या प्लांट्सवरती बर्ड्स जास्त येतात, जेणेकरून एक झाड लावल्यानंतर ठीक आहे आपल्याला तर एक माणसांना तर एक बेनिफिट भेटतात, पण त्याच्या व्यतिरिक्तही बाकीचे जीवजंतू आहेत जसे बर्ड्स आहेत त्यांनाही हा एक आसरा भेटतो याच्यामध्ये। नाही तर तुम्ही आज बघितले असणार की पहिले आपल्याला जे बर्ड्स एवढे दिसायचे त्या प्रमाणात आज दिसत नाही आहेत, कारण का सर्वीकडे कॉन्क्रीट स्ट्रक्चर होत चाललेलं आहे त्याच्यातून। तर माझं प्रत्येकाला एक हीच रिक्वेस्ट आहे, ठीक आहे तुम्ही जे काही इन्फ्रास्ट्रक्चर करतायत, पण त्याच्या व्यतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यानंतर एक प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती झाडं डॅमेज झालेले आहेत, त्याच्यानुसार त्याच्या डबल आपण किती प्लांटेशन तिथे करू शकतो आणि ते किती वाढवू शकतो हे प्रत्येकाने ते विचार करायला पाहिजे याच्यावर। आज जसं समाजामध्ये लहान मुलांसाठी काही करण्याची गरज आहे, तसं बाकीच्या समाजांकडनं पण आम्हाला आवाहन करण्यात येत होतं की मुलांसाठी तुम्ही एवढं सुंदर काम करताय, तर तुम्ही वयोवृद्ध लोकांसाठी पण सुंदर काम का नाही करत। त्यातनं एक संकल्पना आमच्या डोक्यामध्ये आली आणि आम्ही ही जी नवीन जागा घेतलेली आहे, प्रस्तावित आमचा जो एक हा उपक्रम आहे, प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये आम्ही 25 आजी, 25 आजोबा, 25 दादा आणि 25 ताई यांचा एकत्र प्रोजेक्ट करायचं ठरवलेलं आहे। समाजातल्या दुर्दैवाने ज्या काही पालकांना आपल्या कुटुंबाबरोबर राहता येत नाही, आपलं घर सोडायला लागतं, असे आजी आजोबा वृद्धाश्रमात जातात।
ज्या लहान मुलांना दुर्दैवाने त्यांचं छत्र हरवलेलं असतं, जी खऱ्या अर्थाने अनाथ झालेली असतात, त्या मुलांना आज बालकाश्रमात राहण्याची वेळ आहे. पण हे कटू असलं तरी सत्य आहे की त्यांच्याकडे पण कोणीतरी बघणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही हा उपक्रम घेतला की जेणेकरून घरातून बाहेर टाकलेल्या, हरवलेल्या, पडलेल्या मुलांना जे आहे ते आजी आजोबांचं प्रेम मिळेल आणि आजी आजोबांना नातवंड्यांची माया मिळेल. सगळे म्हटलंच जातं की नातवंड म्हणजे काय, तर दुधावरची साय. तर या प्रकारामध्ये आमचा एक सामाजिक उपक्रम जो आहे हा, की वृद्धाश्रम आणि बालकाश्रम हा एकत्र करायचा, हे आमचं यावर्षी काम सुरू झालं. आणि त्याच वेळेस जसं आपण म्हणतो की चांगलं काम तुम्ही करायला निघालात आणि चांगल्या हेतूने करायला निघालात तर संपूर्ण दुनिया तुमच्या पाठीशी उभी राहते. जसं आम्ही हे करायचं ठरवलं, आम्ही जागा घेऊन हालचाली करायची सुरुवात केली आणि आज मंत्रा जे ग्रीन इनिशिएटिव्ह करणारी ही जी एक पूर्ण टीम आहे, या टीमने आम्हाला अप्रोच केला की सर वृक्षारोपण आमचा करायचा विचार आहे.